मैं कोई गुट में नहीं था, मैं शिवसेना में था और शिवसेना में हूँ। बाबा साहब का जो विचार है, जो हिंदुत्ववादी विचारधारा है, वो मुझे स्वीकार्य है। इसलिए मैं शिवसेना, क्योंकि मेरा देखो, मैं 3 टर्म धनुष्य बांध लेके था, आज भी मैंने चिन्ह कहाँ बदला, विचारधारा कहाँ बदली, वही है। अपने पालक मंत्री है, वो खुद प्रचार प्रसार कर रहे हैं, तो उनके सामने आप टिक पाओगे? पब्लिक बताती है, पब्लिक है, सब कुछ जानती है। रविकांत जी, सेंट्रल में और स्टेट में बीजेपी बैठी है, बीजेपी की सरकार है, और अगर आप इलेक्शन चुनकर आते हो, अगर आप नगर अध्यक्ष बन जाते हो, तो आपके लिए विकास कार्य करना कैसे संभव होगा? लोकांना गुणवत्ता पाहिजे हो, राजकारणातली गुणवत्ता, तुमच्या डेव्हलपमेंट मधली गुणवत्ता। आप वर्धा में नहीं रहते हो, नागपुर में रहते हो, तेली समाज से एकमेव उम्मीदवार हो, तो आपको लगता है आपका समाज आपको सपोर्ट करेगा? रविकांत बालपांडे हा गुणवत्तेत कुठेही तडजोड करत नाही। बस स्टँडवर चल रे क्या काका, चल रे क्या साहबजी, हिंगणघाट हे ओरडणारा मी होतो। नमस्कार, मैं प्रिया ओझा और आप देख रहे हैं तहलका वर्धा। आज हम बात करेंगे शिवसेना से नगर अध्यक्ष के उम्मीदवार रविकांत जी बालपांडे से। रविकांत जी, आपका स्वागत है। आपको बता दें, 1996 में रविकांत जी नगर सेवक रह चुके हैं। उसके बाद वे करीब 10 साल तक नगर सेवक रहे, साथ ही वे 3 बार विधानसभा भी लड़ चुके हैं, लेकिन किसी कारणवश उन्हें अपयश का सामना करना पड़ा। रविकांत जी, क्या एजेंडा रहेगा आपका इस इलेक्शन को लेकर? या निवडणुकीमध्ये अजेंडा बोलायचं झाल्यास खऱ्या अर्थानं या शहराला ज्या विकासाच्या दृष्टीने बघायला पाहिजे, ती विकासाची दृष्टी मी ठेवून ज्या ज्या काही समस्या आहे, म्हणजे एकंदरीत समस्या खूप आहे। कसं आहे, नुसतं रोड नाल्या हाच विषय नसून खऱ्या अर्थानं व्यवस्थापनाचा पण विषय आहे। म्हणजे साफसफाई, कचरा, या सगळ्या गोष्टीचं व्यवस्थापन असलं पाहिजे। कारण आपल्या ठिकाणी डम्पिंग यार्डची मोठी समस्या आहे। आपण एक वैज्ञानिक डम्पिंग यार्ड, म्हणजे आधुनिक डम्पिंग यार्ड आपण त्या पद्धतीनं करू। इथे मेडिकलचा जो कचरा वगैरे जो आहे, तो या ठिकाणी आपण हे नाही करत, तो आपल्याला नागपूरला शिफ्ट करायला लागते, ठीक आहे। तर तो सुद्धा त्याचा आपण स्पेशली त्या पद्धतीनं आधुनिक ज्या मशिनरीज आहे, त्या मशिनरीज लावून त्या पद्धतीनं आपण त्याचं सुद्धा खतामध्ये किंवा अशामध्ये त्याला डिझॉल्व कसं करता येईल, अशा पद्धतीचं आपलं एक प्लॅनिंग आहे। त्यानंतर आपण बघतोय की मुख्य बाजारपेठ जी आहे आपली, या मुख्य बाजारपेठेत पार्किंगची खूप मोठी समस्या आहे। आणि आपल्याजवळ बाजारपेठेलगत जागा सुद्धा आहेत, ज्या ठिकाणी आपण पार्किंगची व्यवस्था एक नियोजन करून आणि व्यापारी बांधवांना विश्वासात घेऊन निश्चितपणे करू शकतो। आणि परंतु काय, त्यासाठी थोडी इच्छाशक्तीची आवश्यकता आहे। आणि मी या बळावर हे बोलतोय की बाबा, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे नगरविकास खातं आहे, आणि त्या खात्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून आणि खऱ्या अर्थानं जुनी नगरपालिका, त्या ठिकाणी ती मोठी जागा, त्या ठिकाणी व्यापारी संकुल आणि पार्किंगची आधुनिक पार्किंग, म्हणजे कमी जागेत जास्तीत जास्त गाड्या कशा राहील अशा पद्धतीनं आपण ते नियोजन करून खऱ्या अर्थानं या मुख्य बाजारपेठेतील ती समस्या आपण दूर करू शकतो। त्यानंतर महिलांचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, म्हणजे वॉशरूम वगैरे, ठीक आहे ना। म्हणजे अक्षरशः महिलांची खरेदी म्हणजे एक 3-4 तासाचा कार्यक्रमच देतो आहे ना। तर त्याच्यामुळं ती समस्या खूप मोठी आहे। म्हणजे मी हे सगळं करत असताना, या प्रचाराच्या माध्यमातून मी फिरत असताना मला ती समस्या म्हणजे खूप महिलांनी माता भगिनींनी सांगितली। तर त्यासाठी सुद्धा एक सुलभ असं आणि सुविधायुक्त असं एक वॉशरूम म्हणजे त्या ठिकाणी आपण उभारू, जेणेकरून ती पण एक मोठी समस्या, आपण जागा आहेत ना, म्हणजे आपल्या पत्राळी चौकाती जिल्हा परिषद आपली ती शाळा आहे, ती पण एक जागा आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर ठाकरे मार्केट आहे, ते आपण पाहिलं ते भग्नावस्थेत पडलं आहे, मुख्याची जागा आहे। त्या ठिकाणी आपण व्यापारी संकुल उभं करून
आणि जे जुने गाळेधारक आहेत त्यांना आपण कमिटमेंट करून विश्वासात घेऊन एक भव्य अशी त्या ठिकाणी ती वास्तू निर्माण करू शकतो. त्यामधून एक सुशिक्षित बेरोजगारांना गाळे वाटप करून त्याचा एक स्वयंरोजगार त्यांना उपलब्ध करून देऊ शकतो आपण त्या माध्यमातून. आणि कुठेतरी त्या ठिकाणी एक सुव्यवस्थित असं पार्किंग होऊ शकते आणि मोठं संकुल निर्माण होऊ शकते आणि तो माझा करण्याचा निश्चितपणाने मानस आहे. रविकांत जी, अगर देखा जाए तो आप आपके समाज से यानी कि तेली समाज से एकमेव उम्मीदवार हो, तो आपको लगता है आपका समाज आपको सपोर्ट करेगा? देखो कैसा है, इलेक्शन कभी समाज पे चुना नहीं जाता. और मैं 2004, 2009 और 2014 में विधानसभा लड़ा. 2014 में मुझे ये वर्धा शहर के अंदर में मतदाताओं ने 9,500 समथिंग मतदान दिया वर्धा शहर नगर पालिका हद्दी में, समझे नहीं क्या. बाकी 19,000 में आउटर में गिरी. उस टाइम पे समाज के अन्य लोग थे, लेकिन मुझे जो मतदार मिला वो बहुजन मिला. उसमें ऐसा नहीं कि बाबा तेली समाज के नहीं मिले, ये विषय नहीं है. तेली समाज, कुंभी, न्हावी, सुतार, माळी, बौद्ध समाज, मुस्लिम समाज, सर्व समाजाचे मतं फिरले. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे तो मतदारांचा गोपाल काला होता माझ्यासोबत. आणि तेव्हा कुठं मला या शहरामध्ये ती इतकी मतं मिळाली. त्याच्यामुळं समाज हा फक्त पर्याय, त्यांना पर्याय नसल्यास ते मला मतदान करतील किंवा त्या मानसिकतेचा तो प्रत्येक समाजात वर्ग असतो. त्याच्यामुळं समाजावर निवडणुका लढविल्या जात नाही असं मला वाटते. फक्त तो रुमर असतो आणि कुठेही अशा रुमरला कोणी या जास्त महत्त्व देऊ नये असं मला वाटते. कारण सध्याची जी पिढी आहे ही कुठेतरी जातीपातीच्या पलीकडं, जातीपाती धर्माच्या पलीकडे जाऊन एक विकासाचं राजकारण करण्याचा साठीचा जो व्यक्ती आहे त्याला जास्त प्राधान्य देते असं एकंदरीत मला या सगळं प्रचार दरम्यान वाटतं. रविकांत जी, सेंट्रल में और स्टेट में बीजेपी बैठी है, मीन्स कि बीजेपी की सरकार है, और अगर आप इलेक्शन चुनकर आते हो, अगर आप नगर अध्यक्ष बन जाते हो, तो आपके लिए विकास कार्य करना कैसे संभव होगा? इस पे आपका क्या कहना है? देखो, सेंट्रल में आदरणीय मोदी जी और उनका अच्छा कारोबार चल रहा है, ये तो निर्विवाद सत्य है. स्टेट का विषय है, स्टेट में हम भाजपा शिवसेना युति में हैं और युति में हम हिस्सेदार हैं. और हमारे मुख्य नेता आदरणीय एकनाथ जी शिंदे साहब, इनकी तरफ नगर विकास खाता है और उस नगर विकास खाते के माध्यम से जो भी निधि अच्छे डेवलपमेंट के लिए मुझे साहब निश्चितपन से देंगे और उससे मैं डेवलपमेंट करूँगा. अभी आप एक बात बताता हूँ, मैं जो यानी मेरी साहब से बात हुई, ये माझी शिंदे साहेबांची तो विषय आला होता चर्चेला. अरे रवी, तुझ्या त्या वर्धा रामनगर तिकडे ते लीजचं काय भानगड आहे रे. रवी म्हणजे मला शिंदे साहेबांनी बोलले या विषयाला धरून, अरे रवी ते वर्धा रामनगरचं काय रे, तो लीजचं कसं काय भानगड. म्हटलं साहेब, खूप वर्षापासून ती लोक सगळी त्रस्त आहेत, त्यात काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे. ज्याला मी एक सोल्युशन काढलं ते लोकांची कामं करण्यासाठी हे खुर्चीवर बसलोय की नुसती खुर्ची उभवायसाठी आहे का. म्हणजे अशा पद्धतीनं त्यांचं ते स्टेटमेंट होतं. म्हणजे कोणत्याही गोष्टीचं, म्हणजे कोणती गोष्ट समजा समोर आली, म्हणजे कोणताही प्रस्ताव आला, तो जनसामान्याच्या हिताकरता असला तर त्याची अडवणूक न करणारा असा माझा हा नेता असल्यामुळं. आणि त्यांनी सांगितलं, आता काय श्रेय हा विषय अलग आहे, श्रेय लोक घेत असतात, पण शेवटी कसं आहे, फाईल आता कसा आहे माहीत आहे का, शेवटी एक कारकून
किंवा बाबू तो फाईल आपल्या सिनियर बाबूकडे देतो, तिथून ती साहेबांकडे जाते आणि साहेब फायनल करते. कसं आहे, ते फायनल करणारे साहेब आमच्यापाशी आहे. त्याच्यामुळं कोण श्रेय घेते का घेते तो आमचा काही विषय नाही आहे. परंतु खऱ्या अर्थानं शिंदे साहेब हे जनतेच्या समस्येची सोडवणूक करण्यासाठी सदैव तत्पर असतात. अभी आपने कहा कि शिवसेना और बीजेपी की युति है, ठीक है, और वर्धा में अभी जो इलेक्शन नगर सेवक के जो शुरू है, तो इसमें एक चीज देखी गई है कि जिन्हें बीजेपी के कार्यकर्ता थे और जिन्हें बीजेपी से टिकट नहीं मिली, उन्हें शिवसेना से टिकट दी गई है. इन सब चीजों में वर्धा में बीजेपी और शिवसेना के बीच में कोई आपसी मतभेद उभर के आया है? बिल्कुल नहीं. देखो कैसा है, आखिर भाजपा का जो भी कार्यकर्ता है उसे भाजपा ने उम्मीदवारी नहीं दी, वो हमारी तरफ आया. क्यों आया? तो उस हिंदुत्व की विचारधारा, ये सिमिलरिटी है. यानी भाजपा का हिंदुत्व भाजपा को शिवसेना का हिंदुत्व मान्य है, और वो विचारधारा की वजह से वो और कहीं नहीं गया. जो विचारधारा से जुड़ा है वो शिवसेना में आया. इसलिए, और आप जो बात कर रहे हैं कि भाई युति में मतभेद, ये तो स्थानिक राजनीति है. वैसे मेरे भी पालक मंत्री महोदय से बहुत अच्छे संबंध है. ये तो वक्त का हिसाब है. ये कैसा उनको भी कार्यकर्ता को न्याय दिलवाना था, इसलिए उन्होंने कार्यकर्ता को न्याय दिलवाया. हमें भी अपनी पार्टी को मजबूत करना था. ये स्थानिक इलेक्शन ये ऐसे होते हैं कि जहां वहां अपना नेतृत्व सिद्ध करने के लिए कार्यकर्ता तत्पर रहता है कि भाई नहीं, मुझे संधि मिलने को ना, मैं नेता बनूंगा. और इस हिसाब से ये निवडणूक का ये सब अपन देखते हैं, उस हिसाब से ये चलता है. रविकांत जी, जैसे कि देखा जा रहा है कि जितनी भी मतलब रैलियां निकल रही है, चाहे नगर सेवक की हो या नगर अध्यक्ष की हो, तो हर रैली में जो अपने पालक मंत्री है वो खुद प्रचार प्रसार कर रहे हैं, तो उनके सामने आप टिक पाओगे? कैसा है, हाँ नहीं, पालक मंत्री है आदरणीय. कैसा है कि वो प्रचार के लिए वो नेता है, और पालक मंत्री जिले के हैं. ये मतदार संघ के माननीय आमदार है. वो उनके कार्यक्षेत्र में ये नगर परिषद है और ये चुनाव है. इसलिए उनका कर्तव्य बनता कि बाबा मेरा कार्यकर्ता और उसके लिए प्रचार करूं. और आप जो बात कही कि बाबा पालक मंत्री के सामने आप टिक पाएंगे, देखो पब्लिक बताती है, पब्लिक है सब कुछ जानती है. यानी पब्लिक में क्राउड निर्माण हो गया है. और कहीं तभी पब्लिक देखो कैसा है, सिर्फ तुम रोड रस्ते इनकी क्वालिटी म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे कोणत्याही गोष्टीची गुणवत्ता, आणि लोकांना गुणवत्ता पाहिजे हो. राजकारणातली गुणवत्ता, तुमच्या डेव्हलपमेंटमधली गुणवत्ता, आणि त्या गुणवत्तेला मार्ग देतात. कारण मी आता पाहिलं वर्धा शहरातलं जे एकंदरीत वातावरण आहे प्रचारादरम्यान, लोक गुणवत्तेकडे वळले आहेत. आणि त्यांना माहीत आहे की बाबा रविकांत बालपांडे हा गुणवत्तेत कुठेही तडजोड करत नाही. त्याच्यामुळे ते सुद्धा आश्वस्त आहे आणि ते माझ्या पाठीशी जनता खंबीरपणे उभी आहे. पिछले नगर अध्यक्ष के जो कार्यकाल में गटर योजना की गई, रास्ते रास्ते पर मतलब खुदाई की गई, जिससे लोगों को परेशानी भी हुई है, तो आपको लगता है ये सक्सेसफुल थी? जिसे बुयारी गटर योजना भी बोला गया है. वो गटर योजना का प्लानिंग किया, प्लानिंग बहुत अच्छा था, परंतु तो उसका नियोजन न होने की वजह से वो वर्धा शहर के लिए, जनता के लिए त्रासदायक रहा. उसमें आगे चल के और डेवलपमेंट हो सकता है अगर वर्तमान जो लोग हैं, यानी जो नेतागण हैं, जो सत्ता में है,
उनकी इच्छा शक्ति प्रबल रही तो। रविकांत जी, वर्धा में एक चर्चा है कि आप वर्धा में नहीं रहते हो, नागपुर में रहते क्या हो, बात है? इसमें आपका क्या कहना है? कैसा है, विरोधक अलग अलग इलेक्शन की स्ट्रैटेजी होती है। विरोधक अलग अलग तरीके से कुछ तरी रूमर फैलाती है। मेरे पिताजी 84 ईयर के आहे, 84 वर्षाचे माझे वडील आहे। त्या वडिलांना मी एकटं सोडून जाऊ शकतो का, हा महत्त्वाचा विषय आहे। माझ्या वॉर्डमध्ये माझ्या मुलीला सुद्धा आपण विचारू शकता, ठीक आहे। त्यानंतर माझा मुलगा नागपूरला शिकायला आहे। आता माझ्या राजकारणासाठी मी मुलाच्या करिअरचं नुकसान करू का, हा पुन्हा एक प्रश्न आहे। आणि त्यामुळं मी 10-12 दिवसातून, जसं शनिवार रविवार मला काही इकडे काम नसलं मी त्या ठिकाणी जातो। माझा व्यवसाय वगैरे सगळं वर्धा जिल्ह्यात आहे। तिथे काय फक्त मुलाचं शिक्षण हा विषय आहे, तर आम्ही दोघेही नवरा बायको येत जात राहतो, हा विषय आहे। पण कसा आहे, आता चर्चा करायची, अरे ते इथंच राहत नाही, इथंच राहत नाही, हा अरे पण मी माझ्या त्या 84 वर्षाच्या वडिलाला सोडून कुठं जाऊ, लोक शेण घालतील ना तोंडात, त्याचं का नाही का, हा साधा प्रश्न आहे। माझ्या एरियात तुम्ही परिसर, आता कसा विरोधक काही पण सांगतात, एक थोडं छोटं उदाहरण सांगतो। आता मला या प्रचारादरम्यान एक माझा जुना मित्र मिळाला। तो म्हणे, भाई भाऊ तुमचं एवढं सगळं एक्सर्शन वगैरे कसं सहन करता? म्हटलं का बरं, तुमची तर बायपास झाली ना। शाळेला राजकारण कुठे चाललं, बायपास? मी म्हणलं चाल आतमध्ये, त्याच्या घरात आतमध्ये त्याची मिसेस पण होती, म्हणजे चाल थोडं आतमध्ये गेलो। मी शर्ट ओपन करून दाखवलं, बायपास म्हणजे हे फाटते वाटते असं मला वाटते, म्हटलं आहे ना, तर कोण काय दिसते का रे, म्हटलं शाळेला, म्हणजे का बोंब चालू आहे, म्हणजे तो कामच नाही करू शकत, त्याचं बायपास म्हणजे कुठं आहे माहिती आहे का, असं जेव्हा कुठंतरी राजकारणाचा टप्पा शिगेला पोचतो, समजलं का, आणि कुठंतरी विरोधक हा भयभीत होतो, त्याला कुठं त्याच्या अस्तित्वाची भीती वाटायला लागते, तेव्हा मग जो आपला स्पर्धक, खऱ्या अर्थानं स्पर्धक आहे, त्याच्यावर काहीतरी असे उलटे सिधे आरोप करणे, त्याला कसं डॅमेज करता येईल, कारण ते तेवढेच दिवस राहते ना, बस नंतर काही ना, अरे ते तर बोंब होती, असा विषय असते। म्हणून या कोणत्याही, माझा या वर्धा शहरातील जिल्ह्यातील जनतेला आव्हान आहे, मी कुठेही नागपूरला वगैरे राहत नाही, माझ्या वडिलांसोबत इथेच या शहरात माझ्या जुन्याच घरी राहतो। सगळा व्यवसाय वगैरे माझं सगळं या वर्धा शहरात, वर्धा जिल्ह्यात आहे, आणि फक्त माझा मुलगा नागपूरला शिकायला आहे। तरी आपण या खोट्या भूलथापांना बळी पडू नये, आणि मी स्वस्थ सुद्धा आहो, माझी बायपास सर्जरी वगैरे झालेली नाही, तेव्हा या अफवांवर विश्वास ठेवू नये। आपण निश्चितपणाने माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं। रविकांत जी, ऐसा हमने सुना है कि आपने अपने करियर की स्टार्टिंग एज अ टैक्सी ड्राइवर के रूप में की है। एकदम निश्चित। तो इसमें कितना, मतलब सच्चाई कितनी है इस बात में? सच्चाई यानी पूरी सच्चाई है। मेरी शुरुआत ही वैसी हुई, मैं कमांडर ट्रैक्स यूनियन का अध्यक्ष था, उम्र के 24 ईयर में समझ लो। मी 24व्या वर्षी कमांडर ट्रॅक्स युनियनचा अध्यक्ष होतो। माझ्याकडे 2 कमांडर होत्या। माझ्या व्यवसायाची सुरुवात मी कमांडरपासून केली। मी रसवंती सुद्धा चालवली, म्हणजे कोर्टाच्या बाजूनं समुद्रे, विलासभाऊ समुद्रेंचं, ते रविभाऊ समुद्रेंचं हॉटेल, जुनं हॉटेल होते, आता सगळं मॉडिफाय झालेलं, त्या ठिकाणी माझी रसवंती होती। आता तो माझा पहिला बिझनेस। त्याच्यानंतर मी जरी BCom पर्यंत शिकलो असलो तरी पण कसा व्यवसाय आवड होती, कोणाच्या हाताखाली नोकरी करायची इच्छा नव्हती। नाहीतर आई आणि वडील शिक्षक असल्यामुळं आईनं VRS घेतलं आणि कुठेतरी बाबूगिरी कर अशी ती बोलली होती पंचायत समितीमध्ये, पण मी म्हटलं नाही, मला ते कोणाच्या अधिपत्याखाली ते नोकरी वगैरे नाही जमत, काहीतरी माझा बिझनेस करेल। म्हणून मी कोणतंही काही हे नसताना मी स्वतःच पहिले रसवंती चालवली। त्यानंतर स्वतः ड्रायव्हिंग चालक मालक होतो मी, आणि म्हणजे अक्षरशः मी त्या ठिकाणी बस स्टँडवर
चल रे क्या काका, चल रे क्या साबजी, हिंगणघाट हिंगणघाट हे ओरडणारा मी होतो. ठीक आहे. आणि मला त्या कोणत्याही गोष्टीची लाज नाही आहे. माझी सुरुवात जी झाली ती त्या माध्यमातून झाली. नंतर 96ला मी नगरसेवक झालो. मी ट्रकचा पण धंदा केला. म्हणजे व्यवसाय माझा ट्रकचा होता. ट्रक होता माझ्याकडे. बिल्डिंग मटेरियल सप्लायर, शिवराम बिल्डिंग मटेरियल सप्लायर अशा पद्धतीने त्या हेडखाली मी ते पण काम केलं. माझी विटा भट्टी पण होती. म्हणजे विटा नाही का, विटा भट्टी ते पण सिंधी मेघेमध्ये होती. त्याच्यावर मी हे सगळे बिझनेस करून मी काही असा धंदांडका नव्हतो. आई वडील शिक्षक आणि मी सामान्य घरचा सामान्य असला. त्याच्यामुळं माझ्याकडे सहजता आहे. गोष्ट कशी आहे, राजकारणात खस्ता खात मी इथपर्यंत आलो. त्याच्यामुळं प्रामाणिकपणे जो खस्ता खाणार असतो, आपण एक छोटं उदाहरण देतो. ऊस नाही का, ऊस गन्ना, ठीक आहे. ऊस आपण मशीनमध्ये टाकतो, 1 वेळा 2 वेळा तो रस पिऊन पहा. आणि जो पिरगळून त्याचा कस काढलेला तो रस पिऊन पहा. त्यात गोळा अलग असते. कळलं? म्हणजे तसा माझा पूर्ण या समाजकारणात राजकारणात पूर्ण कस निघाला आहे. म्हणून माझ्या कामात निश्चितपणानं गोडवा असेल हे सुद्धा जनतेला ठाऊक आहे. रविकांत जी, वर्धा की जो पब्लिक है वो आपको एक कट्टर शिवसैनिक के रूप में देखती है, और आगे जाके फिर कैसे हुआ कि शिवसेना में भी 2 गुट निर्माण तैयार हुए हैं, और आप पहले उद्धव बाला साहब ठाकरे जी के गुट में थे और उसके बाद आप अपने एकनाथ जी के गुट में आए. तो ऐसा क्या हुआ था कि आपने मतलब चेंज किया है? नहीं, कैसा है, मैं कोई गुट में नहीं था. मैं शिवसेना में था और शिवसेना में हूँ. बाला साहब का जो विचार है, जो हिंदुत्ववादी विचारधारा है, वो मुझे स्वीकार्य है. इसलिए मैं शिवसेना, क्योंकि मेरा देखो, मैं 3 टर्म धनुष्यबाण लेके था. आज भी मेरे पास धनुष्यबाण है. मैंने चिन्ह कहाँ बदला, विचारधारा कहाँ बदली, वही है. कि लोग क्या है, अपने अपने हिसाब से वो लॉजिक लगाते हैं. लेकिन मुझे बाला साहब का हिंदुत्व मान्य है और मैं उस हिंदुत्व के पार्टी के साथ, शिवसेना के साथ और सदैव रहूँगा. रविकांत जी, अगर आप चुनकर आते हो तो वर्धा के जो नागरिक हैं या जो वृद्ध लोग हैं उनके हेल्थ के हिसाब से आपकी क्या योजना है? चांगला प्रश्न विचारला. आमचे युवा नेते माननीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदे जे खासदार आहेत, त्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष स्थापन केलेला. त्या माध्यमातून आम्ही जी आपली जनता आहे, सामान्य जनता, कसं आहे आज, ठीक आहे की सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट आपल्याला त्या 5 लाख रुपये वगैरे ते देते मदत, म्हणजे मोठ्या काही आजारासाठी वगैरे. परंतु ती तोकडी मदत आहे, म्हणजे ती नाही पुरत. त्याच्यामुळं त्याच्या आर्थिक अडचणीवर म्हणजे आर्थिक खूप मोठा भार येते आणि त्या सुविधा ते उपलब्ध करून घेऊ शकत नाही रुग्णांसाठी. ही वास्तविकता आहे. मी जे आता या समाजात काम करत असताना ते मी अनुभवली. तर त्या वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून आपण असे काही जे रुग्ण आहेत ज्यांना वैद्यकीय उपचारासाठी भरीव मदत लागते, ते निश्चितपणानं करू. आणि त्यासाठी त्या मदत कक्षाद्वारे चांगलं सहकार्य दिल्या जाते. आणि त्या पद्धतीनं आपण या ठिकाणी शिबिरं वगैरे आयोजित करून आपण कसं आहे, लोकांचे आपण पाहतो आता सध्या आता परिस्थिती अशी आहे का सगळे आरोग्याविषयी जागरूक आहेत. म्हणजे त्याच्यामुळं आपण ते जनजागृती, वैद्यकीय जनजागृतीच्या माध्यमातून तरी त्या पद्धतीने शिबिरं, महाशिबिरं आयोजित करून आपण जनतेपर्यंत त्यांच्या शरीराची काळजी घेण्याचा पूर्ण प्रयत्न. ऑलमोस्ट जो नगर परिषद की जो स्कूलें हैं वो बंद हो चुकी है ना. अगर आप इलेक्शन चुनकर आते हो तो आप वर्धा के जो युवा है और जो बच्चे हैं तो उनके लिए शिक्षा प्रणाली में क्या नया करना चाहोगे? वर्धा शहरातील ज्या नगर परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्या शाळाची खूप दयनीय अवस्था आहे आणि तिकडे कोणी लक्षसुद्धा देत नाही. आज अशी परिस्थिती आहे की नगर परिषदेच्या कर्मचारी स्वतःचा मुलगा त्या शाळेत टाकत नाही त्याची ॲडमिशन. तो CBSE पॅटर्नकडे धावतो आहे, आपण पाहतो.
तर आपण त्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे असं मला वाटते. आणि ज्या ज्या नगरपालिकेच्या शाळा आहे त्यामध्ये CBSEचं शैक्षणिक धोरण कसं राबवता येईल त्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करेन आणि ते निश्चितपणानं करेल असं मला वाटतं. ये थे शिवसेना से रविकांत जी बालपांडे. आप देखते रहिए तहलका वर्धा. धन्यवाद. धन्यवाद.